पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी यूट्यूब चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, कोणत्या देशात पुरुष घराबाहेर गेले की त्यांना शिक्षा दिली जाते? कोणत्या देशात पुरुष घराबाहेर गेले की त्यांना शिक्षा दिली जाते? आपले पर्याय आहेत: ए. युक्रेन, बी. जपान, सी. कोलंबिया, डी. व्हिएतनाम। तुमचे बरोबर उत्तर असेल सी. कोलंबिया। प्रश्न 2, भारतात सर्वाधिक पगार कोणाला मिळतो? भारतात सर्वाधिक पगार कोणाला मिळतो? आपले पर्याय आहेत: ए. राष्ट्रपती, बी. पंतप्रधान, सी. उपराष्ट्रपती, डी. आर्मी कमांडर। तुमचे बरोबर उत्तर असेल ए. राष्ट्रपती। प्रश्न 3, जगात सर्वाधिक ऊसाचे उत्पादन कोणत्या देशात होते? जगात सर्वाधिक ऊसाचे उत्पादन कोणत्या देशात होते? आपले पर्याय आहेत: ए. भारतात, बी. ब्राझीलमध्ये, सी. फ्रान्समध्ये, डी. तुर्कीमध्ये। तुमचे बरोबर उत्तर असेल बी. ब्राझीलमध्ये। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, कोणत्या देशात एकही एटीएम मशीन वापरले जात नाही? कोणत्या देशात एकही एटीएम मशीन वापरले जात नाही? आपले पर्याय आहेत: ए. नेपाळमध्ये, बी. फ्रान्समध्ये, सी. इरिट्रियामध्ये, डी. ब्राझीलमध्ये। तुमचे बरोबर उत्तर असेल सी. इरिट्रियामध्ये। प्रश्न 5, कोणत्या देशाला मंदिरांचा देश म्हणतात? कोणत्या देशाला मंदिरांचा देश म्हणतात? आपले पर्याय आहेत: ए. भारत, बी. नेपाळ, सी. अमेरिका, डी. थायलंड। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. थायलंड। प्रश्न 6, ताजमहाल बांधण्यासाठी त्यावेळी किती पैसा खर्च झाला होता? ताजमहाल बांधण्यासाठी त्यावेळी किती पैसा खर्च झाला होता? आपले पर्याय आहेत: ए. 35 कोटी, बी. 32 कोटी, सी. 40 कोटी, डी. 45 कोटी। तुमचे बरोबर उत्तर असेल बी. 32 कोटी। प्रश्न 7, भारतात पहिल्यांदा विमान कोणत्या साली उडवले गेले? भारतात पहिल्यांदा विमान कोणत्या साली उडवले गेले? आपले पर्याय आहेत: ए. 1895 मध्ये, बी. 1911 मध्ये, सी. 1947 मध्ये, डी. 1950 मध्ये। तुमचे बरोबर उत्तर असेल ए. 1895 मध्ये। प्रश्न 8, कोणत्या प्राण्याच्या दुधात सर्वाधिक पाणी असते? कोणत्या प्राण्याच्या दुधात सर्वाधिक पाणी असते? आपले पर्याय आहेत: ए. हत्ती, बी. शेळी, सी. सिंहीण, डी. गाय। तुमचे बरोबर उत्तर असेल ए. हत्ती। प्रश्न 9, ऑमलेट खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑमलेट खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले पर्याय आहेत: ए. पचनाचे आजार, बी. कर्करोग, सी. कमकुवत हाडे, डी. मूतखडा। तुमचे बरोबर उत्तर असेल सी. कमकुवत हाडे। रोज सकाळी ऑमलेट किंवा उकडलेले अंडे खाल्ल्याने तुम्हाला दिवसभरासाठी प्रथिने आणि ऊर्जा मिळते। तसेच त्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते, ज्यामुळे तुम्ही जास्त कॅलरीज घेत नाही। वजन कमी करण्यासोबतच अंडी खाणे हाडांसाठीही चांगले असते। प्रश्न 10, भारतातील कोणत्या राज्यात कन्नड भाषा बोलली जाते? भारतातील कोणत्या राज्यात कन्नड भाषा बोलली जाते? आपले पर्याय आहेत: ए. केरळ, बी. महाराष्ट्र, सी. मेघालय, डी. कर्नाटका। मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे।
कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.